बिट्स पिलानी के बिर्ला गोवा कॅम्पस, माझ्या मुलाचं इंजिनिअरिंग कॉलेज. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज मी तुम्हाला एक छोटीशी कॅम्पस टूर देणार आहे गोवा कॅम्पसची, आणि त्यासोबतच ॲडमिशनसाठी काय फॉर्मॅलिटीज आहेत त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नवी मुंबई ते बिट्स पिलानी गोवा कॅम्पस हा 530 किलोमीटरचा प्रवास आहे आणि त्यासाठी आम्हाला जवळपास 11 तास लागणार आहेत. आम्ही 6 तासानंतर जेवणासाठी ब्रेक घेतला आणि त्यानंतर डायरेक्ट आम्ही गोव्याला स्टॉप घेतला. आराध्याचं ॲडमिशन आहे, पण त्यासोबत आमची देखील एक छोटीशी रोड ट्रिप झाली. आणि आजचा क्लायमेट एवढा छान आहे, म्हणजे पाऊस पडत आहे, धबधबे आहेत, हिरवगार डोंगर आहे आणि रोड ट्रिप खरंच खूप छान वाटत आहे. आराध्याच्या कॅम्पस रिपोर्टिंगची डेट आहे 28 जुलै ते 30 जुलै. आजची तारीख आहे 27 जुलै. आम्ही उद्या आराध्याच्या कॅम्पसला व्हिजिट देणार आहोत. कॉलेज ॲडमिशनसाठी जे आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहेत आपल्या मुलांचे, ते सर्व चेक करून त्याचा एखादा फोल्डर बनवून घ्या. आम्ही हॉटेलची बुकिंग केलेली आहे. आम्ही कॉलेजच्या जवळपासच हॉटेलची बुकिंग केलेली आहे. आपण बीचच्या साईटवर गेल्यानंतर तिथे देखील आपल्याला त्याच्या जवळपास जे हॉटेल्स आहेत ना, त्याची माहिती त्यामध्ये दिलेली आहे. पण जवळपास बोललात तर 10 किलोमीटर 12 किलोमीटर असे हॉटेल्स आहेत. अगदी जवळ कुठचाही हॉटेल तिथे नाही आहे. हा आहे कॅम्पसचा एंट्री पॉईंट. इथे तुम्हाला सांगावं लागतं की तुम्ही ॲडमिशनसाठी आलेले आहात. आपण आलेलो आहोत बिट्स पिलानी के बिर्ला गोवा कॅम्पस, आणि कॅम्पस खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे व्हिडिओमध्ये जेवढं आपण बघतो ना, त्यापेक्षा प्रत्यक्षात हा कॅम्पस खरंच खूप छान आहे आणि कॅम्पस खूप मोठा आहे. कॅम्पसमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो, कॅम्पस एवढा मोठा आहे की कुठल्या साईडला जायचं. पण कॉलेजने बऱ्याच ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत की तुम्हाला कुठे जायचं आहे. तर आम्हाला पहिला बोर्ड लागला, तिथे हॉस्टेल अलॉटमेंटचा बोर्ड होता. मग तिथेही आम्हाला प्रश्न पडला की कॅम्पस रिपोर्टिंग आहे की हॉस्टेल अलॉटमेंट आहे. पण जिथे जिथे ॲरो दाखवलेले आहेत ते फॉलो करत करत आम्ही तिकडे पोचलो. गोव्यामध्ये कार ही रेंटनी देखील मिळते. एवढा मोठा कॅम्पस फिरायचा तर खरंच कार तर पाहिजेच. आणि जर तुम्हाला टेन्शन येत असेल की आपण कॅबनी आलेलो आहोत, तर कॅब देखील आतमध्ये ते एंट्री देतात कॅबसाठी सुद्धा. म्हणजे तुम्हाला त्याचं काही टेन्शन नाही की कॅब आणली आहे तर आत सोडणार की नाही, तर कॅबसुद्धा आतमध्ये सोडतात ते. कॅम्पस रिपोर्टिंगमध्ये पहिले जे आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहे त्यामध्ये आपल्याला हॉस्टेलची फी भरल्याची रिसिप्ट आणि मुलाची आधार कार्डची झेरॉक्स. म्हणजे इथे आपल्या पॅरेंट्सचं काहीच काम नाही आहे. तिथे मुलांची लाईन असते आणि तिथे आपल्या मुलांना आधार कार्डची झेरॉक्स आणि फी रिसिप्टची प्रिंट हे 2 डॉक्युमेंट्स त्यांना घेऊन तिथे जायचं होतं. आणि त्यानंतर त्यांना हॉस्टेलची अलॉटमेंट होते आणि त्यासोबत म्हणजे आपल्याला की दिली जाते हॉस्टेल रूमची, आणि सोबत टेम्पररी आय कार्ड असतो, त्याची देखील प्रिंट असते. आराध्याला मिळालेला आहे हॉस्टेल DH1. ही त्याची हॉस्टेल रूम आहे. ही एंट्री आहे. तिथे तुम्हाला पॅरेंट्स दिसतच असणार. ही आहे आराध्याची हॉस्टेलची रूम, आणि ज्यामध्ये बेड आहे, कबर्ड आहे, बेड आहे पण मॅट्रेस नाही आहे, स्टडी टेबल विथ चेअर आहे, व्हाईट बोर्ड आहे, आणि ही रूम शेअरिंगमध्ये आहे.
फर्स्ट इयरला सर्व मुलांना बहुतेक ही शेअरिंग रूमच असते. आम्हाला एंट्री मिळाली आणि त्यामध्ये आम्ही आराध्याला हा सामान अरेंज करून दिलेला आहे. ही आहे डी मेस आणि आम्ही आलो आहोत जेवायला डी मेसमध्ये. आता मी तुम्हाला बाहेरून थोडीशी कॅम्पसची टूर देत आहे. आम्हाला देखील ह्या कॅम्पसबद्दल काहीच माहीत नाही आहे. आम्ही देखील इथे नवीनच आहोत. तर फिरत फिरत आराध्याचा कॅम्पसही पाहत आहोत आणि तुम्हाला देखील त्याची टूर देत आहोत. चला तर मग आमच्यासोबत. आराध्यासाठी बेड घ्यायचा आहे, पिलो घ्यायचा आहे आणि इथे बरेचसे ऑप्शन्स आहेत. भरपूर सारे शॉप्स आहेत जिथून तुम्ही हे सर्व खरेदी करू शकता. कॅम्पस रिपोर्टिंग नंतर आपल्याला ॲडमिशनचा स्लॉट दिला जातो आणि त्या स्लॉटमध्ये आम्हाला स्लॉट दिलेला आहे उद्याचा 9:15चा. मग त्या टायमिंगमध्ये आम्हाला ॲडमिशनसाठी यायचं आहे आणि काही पेपर्स दिलेले आहेत. ज्या एन्व्हलपमध्ये 4 प्रकारचे पेपर्स दिले जातात ज्याच्यामध्ये बरीचशी इन्फॉर्मेशन असते, ती तुम्हाला त्यांना भरून द्यायची असते. उद्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, ज्यामध्ये कॉलेजने आपल्याला जे डॉक्युमेंट्स आणायला सांगितलेले आहेत ते घेऊन आपल्या मुलांना ते व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. त्यासाठी सर्वांना वेगवेगळा स्लॉट दिला जातो. ही गोवा कॅम्पसची आयकॉनिक बिल्डिंग आहे. आता आम्ही फिरत फिरत आलो आहोत बी डोम इथे. कॅम्पस खरंच खूप सुंदर आहे, खूप मोठा आहे आणि इथे बरेचसे शॉप्स आहेत मुलांसाठी. कॅफे आहे, डॉमिनोज आहे, मार्ट आहे सामानांसाठी. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.